त्रिवार ओंकार ईशस्तवन गुरुस्तवन करू आणि आजच्या आख्यानाला सुरुवात करू. योगेन चित्तस्य पदेन वाचां मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतंजलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. श्री अरविंद शरणं मम श्री अरविंद शरणं मम श्री अरविंद शरणं मम श्री मा शरणं मम श्री मा शरणं मम श्री मा शरणं मम. हरिओम. तुमच्या सर्वांमधल्या ईश्वरी तत्वाला माझं कृतज्ञतेने वंदन. सावित्रीचं आख्यान त्याचा अभ्यास करण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत आणि काल आपण इथपर्यंत आलो होतो की अश्वपती हा जगन्मातेकडे हट्ट करतोय की मला फक्त माझी मुक्ती माझा मोक्ष नकोय, मला संपूर्ण मानवतेचं आरोहण करायचं, मला पृथ्वीवर स्वर्ग आणायचा आणि त्यासाठी जगन्माता तू ये, कारण तुझ्या येण्यामुळे हे शक्य होणार आहे. तू पृथ्वीवरती अवतीर्ण हो, अतिमानसाच्या रूपामध्ये तू ये. तेव्हा जगन्माता सांगते की तू एकटाच आहेस इथे, मानवता अजून तयार नाहीये, मागे वळून बघ तुझ्या बरोबर कोणीच नाहीये. तर तो सांगतो की आई, पृथ्वी ही तुझी निर्मिती आहे, मानवता हे तुझं मूल आहे. मग या तुझ्या मुलाला तुझा दिव्य प्रकाश, तुझा दिव्य आनंद आणि तुझं दिव्य सामर्थ्य या सामर्थ्य यापासून तू वंचित का ठेवतेस? तो आपला हेका सोडत नाही, वारंवार प्रार्थना करतो, याचना करतोय आणि मग जगन्माता शेवटी आश्वासन देते, तथास्तु म्हणते आणि सांगते की मी तुझ्या पोटी जन्म घेईल. आणि संतुष्ट होऊन अश्वपती परत येतो. आता हा आख्यानाचा पहिला भाग आहे, अश्वपतीचा योग. आख्यानाचा दुसरा भाग हा सावित्रीचा जन्म. सावित्रीचा जन्म झालाय अश्वपती आणि मालती या दिव्य दाम्पत्याच्या पोटी. अश्वपतीच्या कठोर साधना, मानवतेच्या उत्क्रांतीसाठी अश्वपतीने केलेली कठोर साधना, त्या साधनेची फलश्रुती ही सावित्रीच्या जन्माने झालेली आहे. सवितेची पुत्री, सूर्यासारखी तेजस्वी, जन्मतः बुद्धिमान. किती विशेषण श्री अरविंदांनी वापरलेली सावित्रीसाठी. सात्विक, शीलवान, गुणवान, रूपसंपन्न, लावण्यवती, सौंदर्याची खान, एक प्रकारे अग्निशलाकाच अश्वपती आणि मालतीच्या पोटी जन्माला आलेली सावित्रीच्या रूपामध्ये जगन्मातेचं अवतरण झालेलं आहे. दिसा मासाने ती लहानची मोठी झाली आणि जेव्हा विवाह योग्य बनली तेव्हा तिचं सौंदर्य इतकं अनुपमेय आहे, उपमाच नाही देता येणार, इतकी सौंदर्यवती, बुद्धिमान, तेजस्वी. तिची ही अनुपमता बघून
कोणीच वर तिच्याशी विवाह करायला धजत नाही, कारण इतकी बुद्धिमान आहे, इतकी सौंदर्यवान आहे, इतकी शीलवान आहे. त्यामुळे ती एक अडचण आहे की तिच्याशी विवाह करायला कोणी तयार होत नाही. तेव्हा अश्वपती सावित्रीला सांगतात की तू जा आणि वर संशोधन कर. वर संशोधनाला तिला पाठवतात. अनेक देश, अनेक प्रांत, अनेक राज्य, अनेक गावं सावित्री फिरते सुयोग्य वर शोधण्यासाठी. त्या अनेक ठिकाणावर फिरताना, जंगलांमधून जाताना, एका जंगलातून जाताना सत्यवानाशी तिची गाठ पडते. आता सत्यवानाशी गाठ पडते आणि दोघ जण मनाने एकमेकाला वरतात. सावित्रीला तो पसंत करतो, सत्यवान, आणि सावित्री देखील सत्यवानाला पसंत करते. आणि त्याच्या प्रेमाचं आश्वासन घेऊन सावित्री घरी येते सांगायला, ही आनंदाची बातमी सांगायला की सत्यवानाशी मी विवाह करणार आहे. हे सांगायला सावित्री अत्यानंदाने घरी परत येते. अश्वपती आणि मालतीला ही जेव्हा आनंदाची वार्ता ती सांगते तेव्हा त्यांना खूप सुख होतं, आनंद होतो. आणि त्याच वेळेला नारदांचं तिथे आगमन झालेलं आहे, असं मूळ आख्यानात देखील आहे की नारद तिथे येतात. आता नारद हे ज्ञानांचे ज्ञानी, महाज्ञानी, ज्यांचा त्रैलोक्यामध्ये सगळीकडे संचार आहे. या नारदांविषयी सुद्धा गैरसमज आहेत. नारद हे पात्र कळीचा नारद असं म्हणतात. खरंच ऐकून दुःख होतं हे. नारदांनी अनेक ठिकाणी भांडणं लावली, पण ती भांडणं इस्टेटीसाठी लावली नाही, ती स्वार्थासाठी लावली नाही, बुद्धीत भांडण लावलं. कंसाच्या बुद्धीमध्ये भांडण निर्माण केलं, वाल्याच्या बुद्धीमध्ये भांडण उभं केलं. तेव्हा हे नारद, महाज्ञानी नारद, तिथे त्यांचं आगमन झालेलं आहे. आणि अश्वपती, मालती आणि नारद या तिघांच्या समोर सावित्री सत्यवानाला मी विवाहासाठी निवडलेलं आहे हे सांगते. मनाने त्याला मी वरलंय, आता मी त्याच्याशी विवाह करेन. तर हे जेव्हा ती सांगते तेव्हा नारद मात्र अत्यंत शांत बसलेले. अश्वपती, मालती खुश होतात, तिला आशीर्वाद देतात. नारद मात्र अतिशय शांत आहेत. तेव्हा मालती त्यांना प्रश्न विचारते, नारदांना, की तुम्ही शांत का? हे मुनिवर, तुम्ही शांत का? तुम्ही सावित्रीला आशीर्वाद देणार नाही का? तुम्हाला आनंद झाला नाही का? तुमचे आशीर्वाद तिच्यासाठी महत्वाचे. तेव्हा इतकी आनंदाची बातमी माझ्या कन्येने सांगितली आहे, तर तुम्ही तिला आशीर्वाद देणार नाही का? तुम्ही शांत का आहात? असा मालती प्रश्न करते. आणि त्या ठिकाणी नारद अतिशय भयंकर असं भविष्य कथन करतात. सत्यवान हा अतिशय चांगला आहे, सुरूप आहे, सत्याला धारण करणारा स्वरूप संपन्न असा वर आहे. सावित्रीसाठी अनुरूप आहे तो सर्व अर्थाने, परंतु तो अल्पायुषी आहे, नारद सांगतात. विवाह झाल्यानंतर 1 वर्षांनी त्याला मरण प्राप्त होईल, हे विधिलिखित आहे. आणि तिथे धरणीकंप होतो. हे नारदांचं भविष्य कथन ऐकल्यानंतर वीज पडावी किंवा धरणीकंप व्हावा अशी परिस्थिती तिथे निर्माण होते. मालती विलाप करू लागते. आपल्या कन्येचं इतकं वाईट भविष्य बघितल्यानंतर कुठली आई रडणार नाही, शोक करू लागते मालती. सावित्री मात्र अत्यंत स्तब्ध बसलेली, ती काही बोलत नाही. मालती तिला सांगते, सावित्रीला, की जाऊ दे, तू विसरून जाता सत्यवानाला आणि वर संशोधन करण्यासाठी परत निघ. काही दिवसात तू विसरून जाशील आणि नवीन अनुरूप वर तुला मिळेल, आमचा विश्वास आहे. तेव्हा सत्यवानाला तू विसरून जा. आणि तेव्हा मात्र
सावित्री या आईच्या प्रस्तावाला नकार देते. ती सांगते मी मनाने त्याच्याशी लग्न केव्हाच केलंय, मी मनाने त्याला वरलंय आणि त्यामुळे मी करेन तर लग्न त्याच्याशीच करेन, सत्यवानाशीच करेन. मालती असहाय्य झालेली आहे. ती नारदांना प्रश्न विचारते, काकुळतीला येऊन शोक करत विचारते की या ईश्वराच्या राज्यामध्ये हा इतका क्रूर कायदा का, इतकं वाईट, नियती इतकी वाईट असते का, तिचं विधिलिखित इतकं वाईट का, माझ्या मुलीच्या भाग्यामध्ये असं वैधव्य का लिहिलं ईश्वराने, तिची काय चूक आहे याच्यामध्ये. अत्यंत शीलवान, अत्यंत सत्यनिष्ठ, अत्यंत सौंदर्यवती, अतिशय बुद्धिमान, पण तिच्या भाग्यामध्ये हे असं क्रूर वैधव्य का लिहिलं. श्री अरविंद सुद्धा प्रश्न विचारतात की पृथ्वी हे जर ईश्वराचं मूल आहे तर त्याच्यावर राहणाऱ्या मानवासाठी असा क्रूर कायदे ईश्वराने का केले. दुःख का, मानवाच्या जीवनात दुःख का आली. श्री अरविंद सुद्धा हाच प्रश्न विचारतात जो मालती नारदांना विचारते की माझ्या सावित्रीच्या भाग्यामध्ये असं वैधव्य का लिहिलं ईश्वराने. तसं श्री अरविंद ईश्वराला विचारतायत की मानवाच्या भाग्यामध्ये असं दुःख का लिहिलं, इतका दुःखी, इतका असह्य, इतका दीन दुबळा मनोरपत्य मनुष्य हा असा का झाला. मनुष्य जन्म तर इतका दुर्मिळ आहे. तुकाराम महाराज म्हणतात एक एक योनी लक्ष लक्ष फेरा तेव्हा लागे थारा मानवाचा. त्या लाख योनीत फिरून मग तो मानवी देहामध्ये आलेला आहे, जन्मामध्ये आलेला आहे आणि त्याच्या भाग्यामध्ये असं हे दुःखाचं वैधव्य का लिहिलं ईश्वराने. तेव्हा नारद उत्तर देतात मालतीला, मालतीच्या निमित्ताने सर्वांना नारद उत्तर देतात की असं नाहीये. मानवाला जर दुःखच झालं नाही, मनुष्याच्या जीवनात दुःखच आलं नाही तर त्याला ईश्वराचं स्मरण देखील होणार नाही. कारण सुखामध्ये ईश्वराचं स्मरण करणारे खूप कमी असतात. इथे श्री अरविंदांची विचारधारा अशी आहे की दुःखात बट नॅचरल आहे, ईश्वराचं स्मरण करतोच माणूस. सगळे आस्तिक हे ईश्वराकडे धावतात कारण तोच एकमेव आधार असतो. त्यामुळे दुःखामध्ये आपण ईश्वराचं स्मरण करतो, यात विशेष काहीच नाही. उलट त्यापेक्षा जास्त सुखात स्मरण केलं पाहिजे. कारण मी सुखी आहे हा त्याचा आशीर्वाद आहे, मी सुखी आहे हे त्याचं प्रेम आहे, मी सुखी आहे ही त्याची कृपा आहे आणि याची जाणीव प्रत्येक क्षणाई मानवाला असली पाहिजे. त्यामुळे दुःखापेक्षा सुखामध्ये स्मरण करा, तर आपलं आरोहण होईल, उत्क्रांती होईल. तेव्हा मानव ईश्वराचं स्मरण करेल म्हणून त्याला दुःख दिलं. त्यातून त्याला त्या दुःखातून तो ईश्वराचं स्मरण करेल आणि त्याला स्वतःचं खरं स्वरूप कळेल. ईश्वराचं स्मरण केल्याशिवाय स्वस्वरूप कळत नाही. मी कोण आहे हे तेव्हा कळेल, स्वस्वरूप कळेल आणि चिरंतनाला प्राप्त करण्याचं उद्दिष्ट त्याच्यामध्ये निर्माण होईल. खूप सुंदर अरविंदांनी सावित्रीचं लिखाण केलेलं आहे की दुःख होईल, दुःख का पाठवतो ईश्वर, सुखस्य दुःखस्य नकोपी दाता. दुःख का पाठवतो तर दुःखामध्ये तो ईश्वराचं स्मरण करतो. ईश्वराचं स्मरण केलं की त्याला स्वतःचं स्वरूप कळतं, स्वस्वरूप कळतं आणि स्वस्वरूप कळालं की चिरंतनाचं उद्दिष्ट त्याच्यामध्ये निर्माण होतं आणि त्याच्या हातून साधना घडते. आणि म्हणून या उद्देशाने ईश्वर दुःख पाठवतो. नारद जीव जगत आणि जगदीश्वराचं नातं इथे उलगडून दाखवतात की त्या तिघांचा एकमेकांशी काय संबंध आहे. जीव जगत आणि जगदीश, खूप मोठं तत्वज्ञान इथे नारदांच्या मुखातून बाहेर पडतंय. हे श्री अरविंदांनी त्याचं लेखन केलं. खूप पानाच्या पानं त्याच्यामध्ये भरलेली. ते नारद सांगतात मनुष्य जीवनाचं ध्येय काय, त्याचं उद्दिष्ट काय, मनुष्याचं जीवन म्हणजे नक्की काय, ईश्वर कसा आहे,
आणि जगत कसं निर्माण झालेलं आणि त्यांचा एकमेकांमधला संबंध काय आहे, हा सगळा मालती, अश्वपती आणि नारद यांच्यामधला संवाद ही तत्वज्ञानाची फार मोठी चर्चा आहे. हा आपल्याला तितका वेळ नाहीये, आपण संक्षिप्त बघतो आहोत. आणि मग हे सगळं तत्वज्ञान नारदांच्या मुखातून प्रगट झालेलं आहे. नारद म्हणतात, आपणच आपल्या जन्माचं उद्दिष्ट ठरवत असतो. कारण मला काय कर्म करायचे याचा चॉईस माझा आहे. कर्म स्वातंत्र्य आपल्याकडे आहे. शुभ कर्म करायचे का अशुभ कर्म करायचे याची निवड कोण करतं? आपण करतो. निवड आपल्या हातात. त्या उद्दिष्टांवर आपल्या जीवनाचं उद्दिष्ट मानव स्वतः निश्चित करतो आणि त्या उद्दिष्ट पथावरती चालताना त्याच्या हातून कर्म घडतात आणि त्या कर्मामधून त्याचं प्रारब्ध घडतं. ते प्रारब्ध भोगण्यासाठी त्याला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो. अशा रीतीने जन्म मृत्यूचं चक्र चालू आहे. परत एकदा बघा की ही सिक्वेन्स श्री अरविंदांनी खूप सुंदर सांगितलेली आहे की मानव आपलं उद्दिष्ट जीवनाचं स्वतः निश्चित करत असतो. कुठलाही दबाव नाही, कुठलाही प्रेशर नाही, त्याला चॉईस आहे. आणि ते उद्दिष्ट बरं असो वाईट असो, ते उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी जीवन जगत असताना त्याच्या हातून अनेक कर्म घडतात आणि ती कर्म प्रारब्ध घडवतात आणि त्या प्रारब्धानुसार त्याचा पुढचा जन्म नक्की होतो. माझे गुरु तर नेहमी म्हणायचे की आपला पुढचा जन्म आपण नक्की करतो, ईश्वर नाही. आपण नक्की करतो पुढचा जन्म काय. तुकाराम महाराजांच्या याच्यामध्ये गाथेमध्ये असे खूप सुंदर त्यांनी लिहिलेलं आहे की रस्त्याने चालताना एक उकिरडा घोळणारी गाढवीन त्यांना दिसली आणि त्यावेळेला त्यांना असं ज्ञान झालं की ही आपली पूर्वजन्मीची सासू आहे. मग माणूस गाढवासारखा राहिला तर गाढव होईल पुढच्या जन्मी. खा प्या मजा करा, या व्यतिरिक्त ध्येयच नाही दुसरं. तेव्हा ते तुकाराम महाराजांची खूप सुंदर त्याच्यावरती हे लिहिलेले आहेत, ओव्या लिहिलेल्या आहेत. तर माझ्या लक्षात नाही पण काय लिहिलंय त्यांनी. हा, आता कैसी पुरणपोळी सदा उकिरडे धुंडाळी, आता कैसे चोळी लुगडे सदा ढुंग न उघडे. हे तुकाराम महाराजांचे शब्द आहेत, त्यामुळे मी सांगतो. आता कैसी पुरणपोळी सदा उकिरडे धुंडाळी, आता कैसे चोळी लुगडे सदा ढुंग न उघडे, तुका म्हणे अहो मामी माझ्या रामा विसरल्या तुम्ही. असं महाराजांनी लिहून ठेवलेलं. त्यामुळे जर खा प्या मजा करा याच्यातच मशगूल राहिला माणूस, स्वार्थामध्येच बुडून राहिला, तर त्याला यापेक्षा दुसरा जन्म मिळू शकत नाही. असं शास्त्रात लिहिलेलं आहे. त्यामुळे या ह्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये आपण स्वतःला अडकवून घेतो आणि हे प्रारब्ध भोगण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो आपल्याला. म्हणजे ही जन्म मरणाची साखळी कोणी निर्माण केली? नारद म्हणतात आपणच निर्माण केली, आपणच निर्माण करू. मग जीवनाचं उद्दिष्ट काय असलं पाहिजे? तर स्वार्थ सोडून चिरंतनाचा ध्यास, ईश्वराचा शोध, हे जीवनाचं खरं उद्दिष्ट असलं पाहिजे. नारदांच्या मुखातून इतकं अमोघ वाणीतून हे तत्वज्ञान बाहेर पडते. या उलट माणूस संसारामध्ये भौतिक सुखामध्ये बुडून गेलाय, गुरफटलेला आहे. आमच्या लहानपणी आम्हाला इंग्रजीमध्ये एक कविता होती, सॉलोमन ग्रँडी. सॉलोमन ग्रँडी, बॉर्न ऑन मंडे, ख्रिश्चन ऑन ट्यूजडे. सॉलोमन ग्रँडीचा सोमवारी जन्म झाला, मंगळवारी त्याचं नाव ठेवलं गेलं, बाप्तिस्मा, बारसं झालं, बुधवारी तो मोठा झाला, गुरुवारी लग्न झालं, शुक्रवारी मुलं झाली, शनिवारी तो आजारी पडला आणि रविवारी मेला. शेजाऱ्यांनी येऊन त्याला पुरून टाकलं. दॅट वॉज द एंड ऑफ सॉलोमन ग्रँडी. ही कविता उपनिषदांच्या शेजारी ठेवली पाहिजे. कारण आज घराघरात सॉलोमन ग्रँडी निर्माण होत आहेत. जीवनात दुसरं काही ध्येयच नाही. चिरंतनाचा शोध, ईश्वराचा शोध, हे आपल्या जीवनातलं ध्येय असलं पाहिजे. या उलट
भौतिक सुखात संसारात गुरफटलेला आहे माणूस. त्यामुळे तो कर्मबंधाच्या जाळ्यात अडकलाय. म्हणून जन्म मृत्यूच्या फेऱ्यात तो गुंतलाय, अडकलाय. त्यामुळे उद्दिष्ट आपण ठरवलं पाहिजे की नक्की माझ्या जीवनाचं उद्दिष्ट काय काय पाहिजे मला. महाभारतामध्ये प्रसंग आहे तुम्हाला माहिती सगळ्यांना की कृष्ण आणि अर्जुन सॉरी दुर्योधन आणि अर्जुन दोघही युद्धाच्या अगोदर कृष्णांना भेटण्यासाठी जातात काहीतरी मागण्यासाठी. आणि तेव्हा अर्जुन पायथ्याशी बसलेला आहे, दुर्योधन उशाशी बसलेला आहे आणि कृष्ण उठतात. तेव्हा उठल्यावर त्यांना पायथ्याशी बसलेला अर्जुन प्रथम दिसतो. ते विचारतात, बोल तुला काय पाहिजे. एका एका बाजूला मी एकटा निशस्त्र, हातात शस्त्र नाही असा, आणि एका बाजूला माझं सगळं यादव सैन्य. आपापले वाटे उचल. दुर्योधन म्हणतो की मी आधी आलोय, मी आधी सांग मला. दुर्योधन विचार करतो की हा शस्त्र हातात न घेतलेला कृष्ण काय कामाचा, हा तर काही लढणार पण नाही. आणि त्यावेळेला दुर्योधन सांगतो की मला सैन्य पाहिजे. अर्जुन म्हणतो मला कृष्ण तुम्हीच पाहिजे. अर्जुन हा सखा होता कृष्णाचा. जेव्हा 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप दर्शन कृष्णांनी दाखवलं, तेव्हा अर्जुनाला कळालं की माझा सखा इतका मोठा आहे, विश्व निर्माता. तेव्हा अर्जुन म्हणतो सखे तिमत्वा प्रसभम यदुक्तम, हे कृष्ण हे यादव हे सखेती, अजानता महिमानम तवेदम, मया प्रमादात प्रणयेन वापी. माझ्याकडनं प्रमाद घडला असेल तर मला माफ कर, कारण तू इतका मोठा आहेस हे मला माहित नाही. आता कळालं. आपलं जीवनातलं उद्दिष्ट आपण ठरवायचं असतं, निवड आपण करायची असते. याच्या उलट आपण काय करतो तर आपल्या भौतिकतेमध्ये, आपल्या सांसारिक सुखांमध्ये आपण चैतन्याला झाकून टाकतो. आणि हेच मनुष्य जीवनातल्या दुःखाचं मोठं कारण आहे. त्याने चैतन्याला झाकून टाकलेलं, आत्मचैतन्याला, क्षुद्र सुखांसाठी. हे सगळं तत्वज्ञान नारद तिथे सांगतायत. नारद अश्वपतीला सांगतात की अनंत हा शांत बनून जीवाच्या हृदयात राहायला आला. अनंत हा शांत बनून जीवाच्या हृदयात राहायला आला, पण मानवाने स्वतःच्या इच्छा, वासना, आकांक्षा याच्यामध्ये त्याला झाकून टाकलं. अहंकार हा मोठ्यातला मोठा शत्रू बनला माणसाचा, आणि अहंकाराचा हात धरून सगळे दोष त्याच्या जीवनामध्ये थया थया नाचताय. अहंकारामुळे माणूस स्वतःला मोठा करता समजतो, करता करविता मीच आहे असं समजतो, आणि त्यामुळे तो या कर्मबंधाच्या जाळ्यामध्ये अडकलेला आहे. यातून सुटण्याचा मार्ग काय? श्री अरविंद लिहितात, यातून सुटण्याचा मार्ग आहे टोटल सरेंडर. ईश्वराला पूर्ण समर्पण, की माझं मन, बुद्धी, चित्त, अहंकार सगळे ईश्वरा तुझ्या पायाशी ठेवलेले, काय करायचं ते कर. त्यामुळे सत्कर्म जरी आपण केलं तर ते लगेच अर्पण करून टाकायचं. ईश्वरा अर्पण मस्तू, इदम न मम, हे माझं नाही. अगदी सवयच लावून घ्यायची स्वतःला. मी माझं व्याख्यान झाल्यानंतर ईश्वराच्या पुढे जातो, मस्तक टेकवतो आणि सांगतो हे तुझं आहे, घेऊन टाक, माझं नाही. आणि त्यामुळे अहंकारापासून आपण दूर राहू शकतो. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, अहंकाराचा वारा न लागो राजसा. माझ्या मनाला अहंकाराचा वारा लागू देऊ नको. केव्हा लागणार नाही? जर आपण कर्म ईश्वराला अर्पण केले तर. किंवा आपण जे केलेलं आहे ते त्याला देऊन टाकायचं, त्याला अर्पण करायचं. भगवद्गीतेमध्ये हेच सांगितलं. गीतेमध्ये भगवान कृष्ण अर्जुनाला सांगतात, यत करोशी यदश्नासी यज्जुहोशी ददासी यत तपस्यसी कौंतेय तत्कुरुष्व मदर्पणम. जे जे तू करशील ते सगळं मला देऊन टाक, कर्म मला अर्पण कर, असं भगवान कृष्ण अर्जुनाला सांगतात.
आता समीक्षक जे आहेत ना, हे समीक्षक खूप अकलेचे तारे तोडतात. त्यांना गीता कशी कळणार हो? ते म्हणतात तुमचा डिमांड कोण करतं? ज्याच्याकडे मध्ये डेफिशियन्सी असते तो करतो. बघा, आपल्या शरीरात पाण्याची डेफिशियन्सी झाली तर तहान लागते, आपण पाणी मागतो. अन्नाची डेफिशियन्सी निर्माण झाली, कमतरता निर्माण झाली तर आपल्याला भूक लागते. म्हणजे डिमांड कोण करतो? ज्याच्यामध्ये कमतरता असते तो. मग देवाने डिमांड केलेली कर्माची, की तुझी सगळी कर्म मला अर्पण कर. भक्तांकडे तो कर्म मागतोय, याचा अर्थ भगवंतामध्ये कर्माची कमतरता आहे. मग तुमचा ईश्वर परिपूर्ण आहे असं तुम्ही म्हणतात, ओम पूर्णमद पूर्णमिदम, हे चुकीचं आहे. हा समीक्षकांनी काढलेला अर्थ आहे. आत्ताचे माणसाला कावीळ झाली की सगळं पिवळं दिसायला लागतं, तसं चुकीचे अर्थ काढतात. गीतेतल्या चुका. ईश्वरामध्ये ते म्हणतात कमतरता आहे म्हणून तो कर्माची डिमांड करतो. माझ्या गुरूंना जेव्हा हा विषय निघाला तेव्हा गुरूंनी असं सांगितलं होतं, पूजनीय पांडुरंग शास्त्रीजींनी, की म्हणाले एक बाप आहे आणि तो मुलाला, त्याच्या मुलाची सहल आहे, मुलगा 6-7 वर्षाचा, तर आई आवरून देते सगळं, सहलीला जायचंय आणि बाप पोचवायला निघतो. त्या आई एवढं मोठं दप्तर भरून देते सगळं, त्याला खायचा डबा, मग त्याला गाडीत भूक लागली तर लाडूचा वेगळा डबा, गाडीत खाण्यासाठी चिवडा, पाण्याची बाटली, शाल, कानटोपी. आईचं प्रेम जितकं जास्त तितकं दप्तर फुगत जातं. आणि मग ते बिल्डिंग मधून खाली उतरतात. शाळेपाशी बस आहे, तिथे सोडायला वडील निघतात. आणि वडील काय करतात, ते दप्तर मुलाच्या गळ्यात घालतात आणि म्हणतात, हे बघ, हे तुला सांभाळायचं दिवसभर, चल. पण 10 पावलं गेल्यावर मागे पाहतात, तेव्हा त्यांच्या लक्षात येतं, मुलाला दप्तर जड झालंय, त्याची चालण्याची गती कमी झालेली, आणि म्हणून वडील तरातरा मागे येतात आणि मुलाच्या गळ्यातलं दप्तर स्वतःच्या गळ्यात घालतात. हेच आहे यत करोशी यदश्नासी यज्जुओशी ददासी यत. ईश्वर कर्म का मागतोय आपल्याकडे? त्या बापाला त्या दप्तरातलं काय पाहिजे? शाल पाहिजे का? कानटोपी पाहिजे का? जेवणाचा डबा पाहिजे का? चिवडा पाहिजे का? पाण्याची बाटली? काही नकोय, काही नकोय. पण हे दप्तर मुलाला जड होतंय, त्याची चालण्याची गती कमी होते, म्हणून तो बाप स्वतःच्या गळ्यात दप्तर घालतो. हेच यत करोष्य दशनासे. भगवान कर्म का मागतो? कर्म का मागतो? तर याचं कारण, त्या कर्माचा आपल्याला ओझं होईल. कर्म जर आपण आपल्या जवळ ठेवली तर सत्कर्माचा सुद्धा अहंकार होतो आणि माणसाचं अधःपतन होऊ शकतं. सत्कर्माचा सुद्धा अहंकार होतो. त्यामुळे माझे गुरु नेहमी सांगायचे, की दगड पाण्यात टाकला तरी खळबळ होते आणि सोन्याची वीट पाण्यात टाकली तरी खळबळच होते. दगड म्हणजे दुष्कर्म आणि सोन्याची वीट म्हणजे सत्कर्म. अंतःकरणाचं पाणी जे आहे ते डिस्टर्ब होतच सत्कर्मांनी सुद्धा. मग काय करायचं? ती कर्म आपल्या जवळ ठेवायची नाही, सत्कर्म करायची आणि ईश्वरार्पण मस्तू, इदम न मम, ही माझी नाहीत, ईश्वराच्या पायावर ठेवून द्यायची. अहंकारापासून सुटण्याचा हा मार्ग आहे, खूप महत्वाचा. तेव्हा याची सगळी चर्चा तिथे आहे. टोटल सरेंडर असं श्री अरविंद म्हणतात. आपली मन, बुद्धी, चित्त, अहंकार सगळं सगळं ईश्वराला देऊन टाकायचं. आणि त्यामुळे नारद सांगतात, नारदांच्या मुखातून इथे महान असं तत्वज्ञान बाहेर पडतं. आणि मग त्याच्या शेवटी नारद म्हणतात, की सत्यवानाचा मृत्यू हा अटळ आहे, हे विधिलिखित कोणी बदलू शकणार नाही. विवाह झाल्यानंतर 1 वर्षाच्या आत त्याला मृत्यू येणारच, मरण येणारच, हे विधिलिखित आहे. परंतु सावित्रीला त्याच्याकडे जाऊ द्या, कारण तिच्या हातून एक महान कार्य व्हायचंय, हे नारद सांगतात. त्यामुळे सावित्रीला तिच्याकडे जाऊ द्या. आणि अशा रीतीने सगळ्यांची अनुमती घेऊन सावित्री सत्यवानाकडे जाते.
आता सत्यवानाकडे जाते तेव्हा सत्यवान एका जंगलात एका झोपडीत राहतोय. दिवतसेन त्याचे वडील, त्या आई वडिलांबरोबर सत्यवान राहतोय. सावित्री त्या झोपडीत राहायला येते आणि थोड्याच दिवसात झोपडीचं स्वर्गात रूपांतर करते. मुळातच अतिशय समजूतदार, अतिशय प्रेमळ, मूलतः बुद्धिमान. ती सगळीकडे प्रेमाची पखरण करते, माया करते सगळ्यांवर. जगन्माताच आहे ती. त्यामुळे तिचा मूळ स्वभाव माया करणंच आहे, प्रेम करणं आहे. ती मायेची पखरण करते. अगदी पशु पक्षी सुद्धा तिथे जवळ येतात झोपडी जवळ राहायला. इतकं ती प्रेम सगळीकडे पसरवते. पशु पक्षी आपापसातला वैरभाव जो आहे तो विसरून त्या प्रेमाच्या अंगणामध्ये राहायला येतात, नांदायला येतात. पातंजल योगसूत्रांमध्ये लिहिलेलं आहे की अहिंसा प्रतिष्ठायाम तत्सन्निधो वैरत्यागा. सगळीकडे प्रेमाची पखरण केली, अहिंसेची प्रतिष्ठापना झाली की वैरभाव आजूबाजूच्यांमधला सुद्धा निघून जातो. सगळे पशु पक्षी तिथे नांदायला येतात सुखाने त्या अंगणात. दिवसांमागून दिवस जात असतात. दिवसभर अत्यंत हसतमुखाने राहणारी सावित्री रात्री एकटी रडते, शोक करते, आतून पोखरली जाते. का बरं? तर तिला कळतं एक दिवस कमी झाला, एक एक दिवस कमी झाला सत्यवानाच्या आयुष्यातला. सत्यवानाचा मृत्यू जवळ येत चाललेला आहे हे तिला माहिती आहे आणि त्यामुळे ती शोक करते एकटीच, आतून पोखरली जाते, रात्र रात्र जागवते सत्यवान. तेव्हा तिच्या अंतरात्म्यातून आवाज येतो की सावित्री उठ, रडत काय बसलीस? तुझा जन्म रडण्यासाठी नाहीये. तू रडत काय बसलीस सावित्री? तुझा जन्म रडण्यासाठी नाहीये, रडत बसण्यासाठी नाहीये. तू मृत्यूवरती विजय मिळवू शकतेस. तू अजिंक्य आहेस. तू मृत्यूला सुद्धा जिंकू शकतेस. तेव्हा लढायला सिद्ध हो, तयारी कर, बी रेडी. अर्जुनाला सुद्धा हाच गीतोपदेश भगवान योगेश्वरांनी केलेला आहे. युद्धाय कृतनिश्चय, युद्धाला तयार हो, मोह सोडून दे, हृदयातला दुर्बळपणा क्षुद्रत्व सोडून दे आणि लढायला सिद्ध हो. सावित्री म्हणते मी तर एकटी आहे, मी असाही आहे, मी कशी काय लढणार, मी कशी काय मृत्यूला जिंकेल, मी काय करू, मृत्यूला जिंकणं माझ्याकडनं होईल का, शक्य आहे का, मी एकटी आहे, असाही आहे, अबला. सावित्री म्हणते. अंतरात्मा परत तिला साथ घालतो. अंतरात्मा परत तिला सांगतोय, तिला तिच्या स्वस्वरूपाची जाणून देतोय की तू आत्मबल संपन्न आहे, तू अत्यंत तेजस्वी आहे, तू बुद्धिमान आहे, तू शूर आहेस, तुझं महान कार्य आहे, तुला मृत्यूला जिंकायचंय. तू उठ आणि साधनेला लाग, साधनेला सुरुवात कर. श्री अरविंद इथे त्यांच्या त्या साधनेचं संपूर्ण स्वरूप उलगडून दाखवतात सावित्री आख्यानामध्ये. साधनेचं संपूर्ण स्वरूप ते आपल्याला उलगडून दाखवतात. साधना म्हणजे काय, आध्यात्मिक साधना म्हणजे नेमकं काय, मी साधना करायची म्हणजे काय करायचं, हे सगळ्या लहान सहान बारीक गोष्टींचा पूर्णपणे तपशील या सावित्री आख्यानात या ठिकाणी श्री अरविंदांनी लिहिलेला आहे. अशा रीतीने सावित्री ही साधनेला लागते. तेव्हा तिला कळतं की सर्वप्रथम मला स्वतःमध्ये परिवर्तन केलं पाहिजे, स्वतःची उत्क्रांती केली पाहिजे, आरोहणाचं उद्दिष्ट समोर ठेवून मला वाटचाल केली पाहिजे. मग काय करायचं, स्वतःत परिवर्तन करायचं म्हणजे काय करायचं. मनुष्य हा 3 स्तरांवरती जीवन जगत असतो. इथे अरविंद एक महान अध्यात्माचा सिद्धांत सांगतायत. मनुष्य जीवन हे 3 स्तरांवरती असतं. मनुष्य 3 लेवल्सवर जगतो, शरीर, प्राण आणि मन. म्हणजे फिजिकल लेवल, व्हायटल लेवल आणि सायकोलॉजिकल लेवल, माइंड लेवल. तेव्हा शरीर, प्राण आणि मन या 3 पातळ्यांवर माणूस जगतो.
या तिन्ही पातळ्यांमध्ये परिवर्तन करणं म्हणजे संपूर्ण उत्क्रांती आहे. त्याला श्री अरविंद ट्रान्सफॉर्मेशन असा शब्द वापरतात. संपूर्ण परिवर्तन कुठल्या एकात करून चालणार नाही. आपल्याकडे काही साधना अशा आहेत की ज्या फक्त शरीरामध्ये परिवर्तन करू शकतात. काहींमध्ये प्राणातलं परिवर्तन, काहींमध्ये मनातलं परिवर्तन. श्री अरविंद म्हणतात चालणार नाही. तीनही स्तरांवरती परिवर्तन झालं पाहिजे, शरीर, प्राण आणि मन. समजा एखादा स्तरात झालंच नाही परिवर्तन, बाकीच्या दोघांमध्ये झालं, तर तो स्तर बाकीच्या दोघांना खाली खेचू शकेल. तो खेचतोच. समजा प्राणामध्ये आणि मनामध्ये खूप परिवर्तन झालं, पण शरीर दुबळ आहे. शरीरात परिवर्तनच नाही झालं, शरीर खेचून गेली बाकीच्या दोघांना खाली. असं प्रत्येक स्तराचं. आणि म्हणून 3 स्तरांवरती संपूर्ण परिवर्तन झालं पाहिजे. या तिघांमध्ये उत्क्रांती झाली पाहिजे. याला आध्यात्मिक साधना म्हणतात. शरीरात परिवर्तन, प्राणामध्ये परिवर्तन आणि मनामध्ये परिवर्तन. मग आता शरीरात परिवर्तन करायचं असेल म्हणून तर योगामध्ये आपण आसन करतो, शुद्धिक्रिया करतो. कारण शरीर आरोग्य संपन्न झालं पाहिजे. शरीर सतेज कांतीचं असलं पाहिजे, शरीर सौंदर्यवान झालं पाहिजे. मग यासाठी योगामध्ये अनेक प्रक्रिया आहेत. आसन शुद्धिक्रिया आहेत. प्राणासाठी प्राणायाम आहे. आणि प्राण आणि मन एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. प्राणात परिवर्तन झालं तर मनातही होतं आणि मनात परिवर्तन झालं तर प्राणात होतं. म्हणून प्राणायाम करायचा, मनासाठी ध्यान धारणा करायची. तेव्हा हे सगळं बरोबर ते कोश पंचकोशात्मक सांगितलेले तेच. तेव्हा यामध्ये सगळं या शरीर, प्राण आणि मन याच्यामध्ये शरीर सुदृढ, सशक्त, विकारमुक्त शरीर कसं असलं पाहिजे? श्री अरविंद शरीर आहे सगळे आजार झालेले. निश्चय करा, मी आजारी पडणारच नाही. मी माझ्या शरीराला कुठल्याही परिस्थितीत कात्री लावून घेणार नाही. निश्चय करा. मनाचं सामर्थ्य इतकं प्रचंड आहे की खरोखर तसं शरीर बनेल. तेव्हा शरीर हे सुदृढ, सशक्त, विकारमुक्त आणि आरोग्य संपन्न असलं पाहिजे. मग त्यासाठी योग आहे, शुद्धिक्रिया आहे, मैदानी खेळ आहे, शारीरिक व्यायाम आहे. यांचा अवलंब करा. प्राण आणि मन ह्या एका नाण्याच्या दोन बाजू. एक क्षुब्ध झालं तर दुसरं लगेच होत आणि त्यामुळे त्यांची साधना देखील आपल्याला करता येते. मग तुम्हाला आवडेल तो मार्ग स्वीकारा. अनेक योगाचे रस्ते आहेत प्राण आणि मनाच्या उत्क्रांतीसाठी. त्यांचा अवलंब करा. भक्तियोग, ज्ञानयोग, कर्मयोग, मंत्रयोग, लययोग, राजयोग, हठयोग, कितीतरी प्रकारचे योग आहेत. आवडेल तो मार्ग स्वीकारा. आणि अशा रीतीने शरीर, प्राण आणि मन या तिघांमध्ये उत्क्रांती झाली. अस्थिर मन हे स्थिर झालं पाहिजे. प्राण शांत व्हायला हवा. त्याची गती कमी केली पाहिजे. त्याला प्राणाचा आयाम म्हणतात. प्राणाचा आयाम म्हणजे प्रयत्नपूर्वक प्राणाचा विस्तार करणे. म्हणजे त्याची गती कमी होते आपोआप. आणि प्राण शांत झाला की मन स्थिर होते. हठयोगात लिहिलंय ना, चले वाते चले चित्तम निश्चलम निश्चले भवेत. श्वास जोरजोरात व्हायला लागले तर मन पण तसंच होत. आणि श्वास शांत झाले तर मनही स्थिर व्हायला लागले. तर अशा रीतीने प्राण आणि मन, शरीर या तिघांमध्ये उत्क्रांती केली पाहिजे. मन स्थिर करायचं असेल तर श्री अरविंद म्हणतात पंच आपल्या ज्ञानेंद्रियांचा आहार शुद्ध करा. सगळ्या पंच म्हणजे डोळ्यांचा आहार आहे पाहणे, मग ते शुद्ध असलं पाहिजे. मी चांगल्याच गोष्टी बघेल. कानाचा आहार शुद्ध करा, चांगलं ऐकलं पाहिजे. नाकाचा आहार शुद्ध करा, जिभेचा आहार शुद्ध करा, त्वचेचा आहार शुद्ध करा. सगळ्या इंद्रियांचा आहार शुद्ध करणे ही साधना आहे. आणि ही प्रयत्नपूर्वक केली पाहिजे. चक्षु, घ्राण, श्रोत्र, जिव्हा, त्वक हे पंच ज्ञानेंद्रिय आणि वाक, पाद, पाणी, उपस्थ, पायू हे कर्मेंद्रिय या सगळ्यांचा आहार शुद्ध करणे. या सर्वांना मंगलमय आणि आनंदमय करणे ही साधना आहे. आणि अशा रीतीने
संपूर्ण चित्तवृत्ती ज्या आहेत त्या पुलकित करायच्या. त्या चित्तवृत्ती पुलकित झाल्या की चेतना उच्च स्तरावर जाते. हेच श्री अरविंदांना अभिप्रेत असलेलं आरोहण आहे. चेतना उच्च स्तरावरती जाते. शरीर, मन आणि प्राण या तिघांनाही ईश्वराभिमुख केलं पाहिजे. शरीर, प्राण आणि मन या तिघांनाही ईश्वराभिमुख करणे ही साधना आहे. ही साधना आहे. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती अशा आपल्या 3 अवस्था असतात. योग अभ्यासकाला हे माहिती आहे की 3 अवस्था आहेत आपल्या, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. या तीनही अवस्थांमध्ये या तीनही अवस्था शुद्ध करा आणि त्याच्यामध्ये ईश्वराचं प्रक्षेपण करणं गरजेचं आहे. जागृतीमध्ये सुद्धा, सुषुप्तीमध्ये सुद्धा आणि स्वप्नामध्ये सुद्धा, स्वप्न अवस्थेमध्ये सुद्धा ईश्वराचं प्रक्षेपण करणे, ईश्वराचं अनुसंधान करणे, ईश्वराचं चिंतन करणे. मग त्यासाठी नामजप असेल, भजन असेल, प्रार्थना, काय जो रस्ता वापरायचा तो वापर. पण जागृती, स्वप्न, सुषुप्ती या तिघांमध्ये ईश्वराचं प्रक्षेपण झालं पाहिजे, ही साधना आहे. श्री अरविंद यालाच ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे परिवर्तन असं म्हणतात. ही मूलगामी साधना आहे, ही केली पाहिजे. तेव्हा अशा पद्धतीची मूलगामी साधनेचं खूप सुंदर वर्णन सावित्री आख्यानात श्री अरविंद करतायत. या तीनही स्तरांचं विकसन करा. एक स्तर जरी यातला अविकसित राहिला तरी तो बाकीच्या 2 स्तरांना खाली खेचेल. त्यामुळे सावित्री ही साधना करते. सावित्री हा योग करते, ही साधना करते आणि मग तिला आत्मसाक्षात्कार होतो. अत्यंत खडतर, कठोर अशी साधना केल्यानंतर तिला आत्मसाक्षात्कार होतो की मीच विश्वात पसरलेली आहे, मी जगन्माता आहे. सावित्री अशा रीतीने विश्वात्मक होते, युनिव्हर्सल. अर्धनारी नटेश्वराचं दर्शन तिला होतं. आता ही अर्धनारी नटेश्वराची संकल्पना सुद्धा खूप सुंदर आहे. जीव एकच आहे, पण त्या जीवाचे 2 प्रकार ईश्वराने निर्माण केलेले आहेत, स्त्री आणि पुरुष. आणि त्यांना वेगवेगळे गुण बहाल केलेले. पुरुषामधले गुण वेगळे आहेत आणि स्त्रीमधले गुण वेगळे आहेत. त्यामुळे तसं आजचा तो विषय नाही, पुढे कधीतरी आपण बघू. पण को एज्युकेशन हे चुकीचं आहे. युनिव्हर्सिटीज वेगळ्या असल्या पाहिजे, कारण निसर्गाने त्यांना वेगळं बनवलेलं. मग काय करायचं? अर्धनारी नटेश्वर म्हणजे काय? तर पुरुषाने स्वतःचे गुण सांभाळायचे आणि स्त्रीचे गुण आपल्या जीवनात आणण्याचा प्रयत्न करायचा. स्त्रीने स्वतःचे गुण टिकवायचे आणि पुरुषाचे गुण आणण्याचा प्रयत्न. हे अर्धनारी नटेश्वराचं प्रतीक आपल्याला सांगतं. पुरुषामध्ये पुरुषार्थ आहे, शौर्य आहे, आक्रमकता आहे आणि स्त्रीमध्ये वात्सल्य आहे, प्रेम आहे, करुणा आहे, सहनशीलता आहे. स्त्री इतकं सहन कोणी करू शकत नाही. तेव्हा अर्धनारी नटेश्वराच्या द्वारे हेच दाखवलेलं आहे सगळं. सावित्रीला त्या अर्धनारी नटेश्वराचं दर्शन होतं. त्या अर्धनारी नटेश्वराच्या पाठीमागे एक आकृती तिला दिसते. ती आकृती सर्वोच्च चेतनेची आकृती आणि अशा रीतीने अत्यंत तेजस्वी अशा सर्वोच्च चेतनेचं दर्शन सावित्रीला घडतं. त्या चेतनेच्या पलीकडे असलेला निर्गुणाचा सागर सावित्रीला दिसतो आणि सावित्री त्या सागराकडे झेपावते, त्याच्यात सूर मारते. त्यावेळेला तिला ईश्वराचा ध्वनी ऐकू येऊ लागतो. खूप सुंदर वर्णन आहे. ईश्वराचा ध्वनी तिला साथ घालतोय तिच्या अंतरात्म्याला. काय सांगतो ईश्वर? ध्वनी रूपामध्ये श्री अरविंद जेव्हा राजद्रोहाचा खटला त्यांच्यावर ब्रिटिशांनी भरला 1910 मध्ये, अलीपूरच्या जेलमध्ये होते ते. त्यावेळेला ते म्हणतात की भगवान योगेश्वराने आणि स्वामी विवेकानंदांनी मला ध्वनी रूपाने मार्गदर्शन केलं. तसा ईश्वराचा ध्वनी इथे सावित्रीला ऐकू येतोय. ईश्वर काय सांगतोय सावित्रीला? सावित्री, तू आणि मी एकच आहे. तू आणि मी एकच आहोत. आणि हे जेव्हा ऐकते सावित्री, समजून घेते
तेव्हा ती आत्मबलाने संपन्न होते. आत्मबल आधीच होतं तिच्यामध्ये, आणखी वाढतं, समृद्ध होते. एक वेगळंच तेज तिच्यामध्ये निर्माण होतं. तिच्या चर्येवरती एक वेगळी शांतता, विलसते, बहार येतो. आणि सावित्री परत येते. हा सगळा आध्यात्मिक प्रवास केल्यानंतर आणि सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस उजाडतो. तो दिवस उजाडतो सत्यवानाच्या मृत्यूचा. सकाळी लवकर उठते सावित्री त्या दिवशी, सगळं आवरून घेते स्वतःच आणि सासू सासऱ्यांची परवानगी दोघे जण घेतात. जंगलामध्ये लाकूड तोडायला जायचं सत्यवानाला आणि त्याचा डबा शिदोरी घेऊन सावित्री त्याच्या पाठोपाठ जाते. सासू सासऱ्यांना नमस्कार करून ते घरातनं बाहेर पडतात. सत्यवानाबरोबर सावित्री चालते. लाकूड तोडण्यासाठी सत्यवान हा जंगलात जातोय. एका झाडापाशी येऊन सावित्री खाली थांबते आणि सत्यवान त्या झाडावरती चढतो कुऱ्हाड घेऊन आणि ते लाकूड तोडण्यास प्रारंभ करतो. काही वेळाने त्याच्या छातीमध्ये कळ येते आणि असह्य वेदनेने तो विवळतो, खाली उतरतो आणि सावित्री, मला कुशीत घे, मला तुझ्या मांडीवर झोपव, मला त्रास होतोय, मी आता जगणार नाही, माझा मृत्यू समीप आलेला आहे. आणि सत्यवान आपलं मस्तक सावित्रीच्या मांडीवरती ठेवतो आणि गतप्राण होतो. त्याचे प्राण निघून जातात. सावित्रीला आता समोर एक काळी आकृती दिसते. ती काळी आकृती कोण आहे? मृत्यू देवतेची, यमाची आहे ती काळी आकृती, पाश घेऊन आलेली. आणि तो पाश, यम जो आहे तो मृत्यूचा पाश सत्यवानाच्या गळ्यात टाकतो आणि त्याला आपल्या मागे घेऊन जातो. यम घेऊन चाललाय सत्यवानाला आणि सावित्री देखील त्याच्या पाठोपाठ निघालेली आहे. थोड्या वेळाने यमाच्या लक्षात येतं की आपला पाठलाग करते, आपल्या पाठोपाठ येते सावित्री. तेव्हा यम सांगतो तिला की हे मर्त्य मानवा, मागे जा, मागे फिर, काय येतेस मागे, माझ्या मागे येऊ नको, व्यर्थ वेळ आणि सामर्थ्य वाया घालू नको, हे मर्त्य मानवा, मागे फिर. तेव्हा सावित्री सांगते की मी सत्यवानाला घेऊन परत आणण्यासाठी आलेली. यम सांगतो नाही, मी त्याला घेऊन चाललोय, हेच त्याचं विधिलिखित आहे, तेव्हा तू मागे फिर, माझ्या मागे व्यर्थ वेळ घालू नकोस. सावित्री मात्र शांतपणे यमाच्या पाठोपाठ चाललेली. परत यम तिला धमकावतो, भीती दाखवतो तिला की हे मर्त्य मानवा, तू कोण आहेस आणि माझ्या मागे काय येतेस? तू कोण आहेस, माझ्या मागे काय येतेस? सावित्री मात्र काही न बोलता पाठोपाठ चाललेली शांततेत. पुढे भयंकर अंधाराचं साम्राज्य सुरू होतं. अतिशय काळोखातनं यम प्रवास करतोय, सत्यवानाला घेऊन चाललाय पाशामध्ये बांधून आणि सावित्री देखील त्या अंधारामध्ये प्रवेश करते. भयंकर अंधार हे अज्ञानाचं प्रतीक आहे. मानवता आज त्याच्यात गुरफटली गेलेली. सावित्री त्यामध्ये प्रवेश करते. सावित्री हा जगन्मातेचा अवतार आहे. सावित्री प्रवेश करते. यमाला आश्चर्य वाटतं की अरे, या प्रांतात तर मनुष्य आलेला नाही, माझ्या पाठोपाठ इतक्या दूर कोणी आलेलं नाही. परत तो विचारतो, तू कोण आहेस? मानव आहेस ना तू, मर्त्य मानवा, तू मानव आहेस म्हणजे कोण आहे? तू विचारशक्ती असलेलं एक मातीचं ढेकूळ आहे. मानव म्हणजे कोण? यम सांगतो, मानव म्हणजे सावित्री, तू मानव आहेस. मानव म्हणजे विचारशक्ती असलेलं मातीचं एक फक्त ढेकूळ आहे, ढेकूळ. सावित्री सांगते, मी नुसतं मातीचं ढेकूळ नाहीये, मी आत्मबलाने संपन्न आहे. मी मातीचं केवळ ढेकूळ नाही, माझ्यात आत्मबलाचं तेज आहे. यम हसतो आणि पुढे चालू लागतो. सावित्री त्याच्या पाठोपाठ निघालेली. यम तिचं कौतुक करतो आणि तिला वर देतो की इथपर्यंत तू आलेली आहे, ठीक आहे, मी मानलं तुला, तुला मी वर देतो. काय वर देतो? 2 वर. त्याच्या 2 वर तू माग. सत्यवानाला सोडून 2 वर माझ्याकडे मागून घे. तेव्हा सावित्री पहिला वर मागते, सासऱ्यांचे डोळे परत मागते.
म्हणजेच अज्ञानाचा ज्ञानावरती ज्ञानाचा अज्ञानावरती विजय. माझ्या सासऱ्यांची दृष्टी परत येऊ द्या. म्हणजेच मानवता जी दृष्टीहीन झालेली, अज्ञानाच्या अंधकारामध्ये चाचपडती, ती डोळस होऊ दे, असं ते पहिला वर मागते. आणि दुसरा, त्यांचं गेलेलं राज्य, गेलेली प्रतिष्ठा त्यांना परत मिळू दे. यम सांगतो ठीक आहे, हे वर तुला मी देतो, तथास्तु. आता मात्र इथून पुढे जा, कारण इथून पुढे आता मनुष्याला प्रवेश नाही. तेव्हा तू परत जा. तू काय सत्यवानावर इतकं प्रेम आहे तुझं? तू काय प्रेमाची ग्वाही देतेस? थोड्याच दिवसात तू सत्यवानाला विसरून जाशील. घरामध्ये एखादी जवळची व्यक्ती गेली की माणूस एखाद दिवस उपाशी राहील, दुसऱ्या दिवशी जेवतोच ना. आणि 7-8 दिवसांनी त्या घरामध्ये जाऊन बघा, सगळे हसत खिदळत गप्पा मारत असतात. हे बट नॅचरल आहे. तेव्हा तू काय प्रेमाची ग्वाही देतेस? प्रेम कधी टिकाऊ आहे का? कशासाठी सत्यवान पाहिजे तुला? प्रेमासाठी? प्रेम म्हणजे काय? फक्त शारीरिक भूक? त्याला तुम्ही प्रेमाचं गोंडस नाव दिलेलं आहे. ती शरीराची भूक आहे फक्त. आज ना उद्या तू सुद्धा सत्यवानाला विसरून जाशील. मी सांगतो, यम म्हणतो, तू सत्यवानाला विसरून जाशील, परत जा, नवीन जीवनाला सुरुवात कर. प्रेम कधीही शाश्वत नसतं. कालांतराने प्रेमामधली गहनता जी आहे ती कमी होते. प्रेम टिकाऊ नसतं, प्रेम शाश्वत नसतं. त्यामुळे कालांतराने प्रेम कमी कमी होत जातं. बघा, सुरुवातीला नवीन लग्न झाल्यानंतर किती पती पत्नींचं एकमेकांवर प्रेम असतं. आणि लग्नाच्या आधी तर खूप, इतकं की सतत एकमेकांना ते सांगत असतात. टेलिफोनचं बिल सगळ्यात जास्त त्या काळात होतं, लग्नाच्या अगोदरच्या काळात. साखरपुडा झालेला आहे आणि लग्न व्हायचंय, या मधल्या काळामध्ये दोघं 24 तास एकमेकांना सांगत असतात, मैं तेरे बिन जी नाही सकता, मैं तेरे बिन जी नाही सकता. लग्न झाल्यावर पण 6 महिने सांगतात. आणि नंतर मात्र काही वर्ष लग्नाला झाल्यानंतर त्यांचं वाक्य बदलतं, मैं तेरे साथ जी नहीं सकता, असं म्हणायला लागतं. म्हणजे प्रेमाची गहनता काय होते? कमी होते. कालांतराने प्रेमाची गहनता कमी होते. तेव्हा सावित्री, तू माझे आभार मान. इथनं परत जा, तू माझे आभार मान. कारण प्रेम शाश्वत आहे, हा तुझा आभास त्याच्यामुळे कायम राहील. प्रेमावरचा विश्वास इथून पुढे जर तू आलीस माझ्या मागे, तर प्रेमावरचा विश्वास तुटून जाईल तुझा. त्यामुळे तू या आभासात जग, परत जा. प्रेम शाश्वत आहे, हा आभास तुझा कायम राहील. सावित्री सांगते, माझं प्रेम हे फक्त शारीरिक नाहीये. माझं प्रेम हे स्वर्गातून आलेलं आहे आणि हे ईश्वराने मला दिलेलं आहे. मी आणि ईश्वर यात फरकच नाही. तेव्हा ईश्वराने मला दिलेलं प्रेम आहे, त्याच्याकडून आलेलं आहे. त्यामुळे मला सत्यवान हवा आहे. ही शारीरिक भूक नाहीये. मला सत्यवान पाहिजे, एका महान कार्यासाठी सत्यवान मला पाहिजे. मला संपूर्ण मानव जातीच्या चेतनेचं ऊर्ध्वारोहण करायचंय, पृथ्वीचं परिवर्तन करायचंय. आणि त्या महान कार्यासाठी सत्यवानाची साथ मला हवी आहे. पृथ्वीचं ऊर्ध्वारोहण करायचंय, त्यासाठी मला सत्यवान हवाय. याच्यावरती यम हसतो. यम म्हणतो, तू तो प्रेमालाच ईश्वर करून टाकलंस. तू प्रेमालाच ईश्वर समजते, प्रेमाला ईश्वर करून टाकलं तू. नुसत्या प्रेमाने तुला हे जग जिंकता येईल का? नुसत्या प्रेमामुळे तुला हे जग जिंकता येईल का? मी कोण आहे हे तुला माहित नाही. मी साक्षात मृत्यू देवता आहे, मृत्यूची देवता आहे मी. आणि अशी अनेक जगत मी माझ्या सामर्थ्याने नष्ट केलेली. तेव्हा माझं सामर्थ्य तुला माहित नाही. मी ठरवलंय सत्यवानाला घेऊन जायचं म्हणजे घेऊन चाललोय, कोणी मला अडवू शकत नाही. सावित्री सांगते, तू अनेक जगत तुझ्या सामर्थ्याने नष्ट करतो, पण माझ्या प्रेमामध्ये ती नष्ट झालेली जगत पुन्हा जिवंत करण्याचं सामर्थ्य हे तू विसरतोस. माझ्या प्रेमामुळे मी त्या जगताला पुन्हा जिवंत करू शकते.
इतकं सामर्थ्य माझ्या प्रेमात आहे. यम म्हणतो, अगं सत्यवानाचा मृत्यू हा विधी लिखिताप्रमाणे झालेला आहे. ते कोणालाच बदलता येणार नाहीये. हा ईश्वराचा कायदा आहे. सावित्री म्हणते की हा ईश्वराचा कायदा माझ्या इच्छेच्या विरुद्ध जाऊ शकत नाही. कारण मी आणि ईश्वर एकच आहे. त्यामुळे माझी इच्छा तीच ईश्वराची इच्छा. माझी इच्छा तीच ईश्वराची इच्छा आहे. याच्यामध्ये ईश्वर कोण आहे, आत्मा कोण आहे? यम म्हणतो, अगं कोणी पाहिला तो ईश्वर, कोणी पाहिला तो आत्मा, या सगळ्या खोट्या गोष्टी, भ्रामक कल्पना आहेत या सगळ्या. त्याच्यात तू फसू नकोस. तेव्हा सावित्री यमाला उत्तर देते, तू माझा बुद्धिभ्रंश करायचा प्रयत्न देखील करू नको, होणार नाही. माझा बुद्धिभ्रंश तू करू शकत नाहीस. माझ्यात ईश्वर नटलेला आहे हे मला माहिती. ईश्वर हा माझ्यातच नटलेला आहे. माझ्यामध्ये डेकोरेट झालेला ईश्वर हे मला माहिती आहे. आणि त्यामुळे तू माझा बुद्धिभ्रंश करूच शकत नाहीस. मी ईश्वर आहे हे मला माहिती आहे. मी ईश्वराच्या हातातलं, तू ईश्वराच्या हातातलं फक्त एक शस्त्र आहे. आणि तुला माहितीये का, मी प्रत्यक्ष ईश्वर आहे. तू त्याच्या हातातलं एक शस्त्र आहे फक्त. मला या संपूर्ण पृथ्वीचा कायापालट करायचा आहे. पृथ्वीचा स्वर्ग करायचा आहे. आणि त्यासाठी मला सत्यवान परत दे. हे एक महान कार्य आहे. आणि सत्यवानाच्या साथीने मी हे करणार आहे. सावित्री सांगते. याच्यावरती यम हसतो आणि तो म्हणतो, नुसत्या बोलण्यामुळे आणि नुसत्या तत्वज्ञानामुळे हा कायापालट होईल का? संपूर्ण मानव जातीचा, संपूर्ण पृथ्वीचा कायापालट करणं किती अवघड आहे हे तुला माहिती आहे का? त्यामुळे नुसते बोलून नुसत्या तत्वज्ञानामुळे कायापालट होणार नाही. एक तर तत्वज्ञान हा विषय खूप अवघड आहे. तत्वज्ञान अवघड आहे. गंमत सांगतो मी तुम्हाला. 5 पायऱ्या आहेत तत्वज्ञानाच्या. पहिली गोष्ट, तत्वज्ञान वाचणं कठीण आहे. आपण बघा, कमला विमला सरला या कादंबऱ्या वाचायला लागलो तर 2-2, 3-3 तास वाचत बसतो. तत्वज्ञानाचं पुस्तक हातात घ्या, एक पान वाचलं की जांभा यायला. तेव्हा तत्वज्ञान वाचणं कठीण आहे. वाचण्यापेक्षा ऐकणं कठीण. म्हणून तर पहिल्या दिवशी 100 पेक्षा जास्त होते, काल 60, आज 42. कारण तत्वज्ञान ऐकणं कठीण आहे. आपण पिक्चरची स्टोरी सांगा, हा, पिक्चरची स्टोरी सांगा, आपण 2-2, 3-3 तास बसून ऐकू. तत्वज्ञान ऐकताना कंटाळा येतो. म्हणून मी 1 तासापेक्षा जास्त व्याख्यानाचा वेळ का ठेवत नाही, याचं कारण आहे. 1 तास आपण एकाग्रतेने ऐकू शकतो, त्याच्यापेक्षा जास्त नको. म्हणजे वक्त्याने सुद्धा योग्य वेळी थांबलेलं बरं. नाही तर मग फक्त ज्याची सतरंजी तोच उरतो. गंमत. असं काही नाही, अडचणी असतील, मलाही कळू शकतं. त्यामुळे काही जणांच्या खरोखर अडचणी असतात, ते नंतर रेकॉर्डिंग आहे, हरकत नाही. मी आपलं गंमत म्हणून सांगतोय. पण तत्वज्ञान वाचणं कठीण आहे, वाचण्यापेक्षा ऐकणं कठीण आहे. आता ऐकण्यापेक्षा सांगणं कठीण आहे. हो हो. आपण 1 तासाची तयारी करून जातो बोलायची तत्वज्ञानावर, आणि तिथे गेल्यावर 5 मिनिटात टाकी साफ होते. असा अनुभव आपल्या सगळ्यांना आहे. तर सांगणं कठीण आहे तत्वज्ञान, दुसरं काही सांगायला लावा. तत्वज्ञान सांगणं कठीण. तत्वज्ञान वाचणं कठीण, वाचण्यापेक्षा ऐकणं कठीण, ऐकण्यापेक्षा सांगणं कठीण, सांगण्यापेक्षा जगणं कठीण. हो. तत्वज्ञान जगणं म्हणजे तलवारीच्या धारेवर चालण्यासारखं. तत्वज्ञान जीवनामध्ये आणायचं ही काय साधी गोष्ट आहे का? माझे गुरु नेहमी म्हणायचे की भगवद्गीता ही वाचण्यासाठी नाहीये, भगवद्गीता जगण्यासाठी. भगवद्गीता हा जगण्याचा ग्रंथ, नुसता वाचण्याचा नाही. त्याचा एक एक विचार, एक एक सिद्धांत भगवंतांनी सांगितलेला जीवनात आणला. तेव्हा तत्वज्ञान वाचणं कठीण, वाचण्यापेक्षा ऐकणं कठीण, ऐकण्यापेक्षा सांगणं कठीण, सांगण्यापेक्षा जगणं कठीण, आणि त्याच्यापेक्षा एक महाकठीण पायरी, ती महापुरुषांना फक्त शक्य आहे.
ती म्हणजे तत्वज्ञान दुसऱ्याला जगायला लावणं. हे कठीणातली कठीण पातळी. आणि ही महापुरुषांनी, माझे गुरु पूजनीय पांडुरंग शास्त्रीजी, याने कोट्यावधी लोकांना तत्वज्ञान जगायला तयार केले. श्री अरविंदांनी सुद्धा आपल्या साधना मार्गातून हेच सांगितलं, तत्वज्ञान जगायला शिक. हे महापुरुष करतात. तर त्यामुळे इथे 1 तास झालेला आहे, 9:05 झाले. बरोबर 8:05 आपण सुरुवात केली. अजून पूर्ण झालं नाही सावित्री आख्यान. अजून 1 तासभर लागेल असं मला वाटतंय. अजून 1 तास लागेल. उद्याच्या दिवस न घेता तुमची सर्वांची परवानगी असेल तर मी सोमवारी आणखी 1 तास घेतो आणि मग सोमवारी आपण सावित्री आख्यान जे थोडक्यात आपण बघू. हे संक्षिप्त आहे फार, आणि तरी उद्याच्या दिवस नको. उद्या रविवार असल्यामुळे थोडस बाहेर जायचं आहे काही कामानिमित्त, आणि म्हणून सोमवारी आपण घेऊ. सोमवारी 8 वाजता हीच लिंक असेल, हीच लिंक असेल, आणि सोमवारी 8 वाजता 8 ते 9 त्याच्यामध्ये आपण सावित्री आख्यान पूर्ण करू, कारण अजून तास सव्वा तास लागणार आहे. ठीक आहे. तेव्हा तत्वज्ञान खरंच 1 तास आणि 3 दिवस तुम्ही सातत्याने ऐकता, तुमचं कौतुक आहे सर, मनापासून कौतुक आहे. इथे मी माझ्या वाणीला विराम देतो. हरिओम. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं कर्वावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. सोमवारी आपण भेटू.